नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तसेच हिंजवडीला जॉबला जात असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण पुणेकरांना आता मिळणार आहे मोठा दिलासा। हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा आता अंत होणार आहे। त्यासोबत 24 किलोमीटरचा 6 पदरी रस्ता आता आपल्याला भेटणार आहे। तर कसं हे या व्हिडिओमध्ये पहा। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। हिंजवडी आणि पंचक्रोशीतील वाहत्या कोंडीमुळे तोडगा म्हणून देहू रोड कात्रज बाह्य वळण मार्गावर रावेत ते नरे या दरम्यान 24 किलोमीटर लांबीचा 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रस्तावित आहे। सुमारे 2000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाबरोबरच 600 कोटी रुपये खर्चून सेवा रस्ते विकसित करण्याची ही योजना आहे। मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वीच या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरी 7 महिने उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही। त्यामुळे हा प्रकल्प कागदावरच राहण्याची भीती व्यक्त केली आहे। तर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर मुंबई बंगलोर हायवे म्हणजेच NH48 रावेत ते नरे दरम्यान बांधला जाणार असून त्यातून वाकड, ताथवडे, पुनावळे, बालेवाडी, बानेर, सूस, बावधन आदी भागांना मोठा दिलासा मिळणार आहे। यामुळे IT पार्क हिंजवडीसह संपूर्ण परिसरातील प्रवासांचा वेळ हा मोठ्या प्रमाणात कमी होईल। यातील पहिल्या टप्प्यात रावेत ते बालेवाडी हा 8 किलोमीटरचा भाग एलिव्हेटेड कॉरिडॉर विकसित करण्याची गरज आहे। यासाठी जलद निविदा प्रक्रिया राबवून हा प्रकल्प सुरू करावा अशी मागणी होत आहे, कारण हिंजवडी, मान, मारुंजी, ताथवडे, पुनावळे, वाकड, किवळे आदी भागातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झालेले आहेत। तर वाहतूक समस्यावर नेमके उपाय काय आणि प्रमुख अडथळे कोणते येत आहेत तर ते बघू। सेवा आणि रस्त्याची खराब स्थिती। हे किवळे आणि वाकडचे दरम्यानचे रस्ते हे अत्यंत खराब अवस्थेत आहेत। खड्डे आणि वाहतूक कोंडी। हे रस्त्यावरील मोठे खड्डे असल्याने तेथील वाहतूक सुरळीत होत नाही। भुयारी मार्गाची उंची आणि रुंदी कमी आहे। हे आहे ताथवडे, पुनावळे आणि भूमकर चौक येथे, आणि ते सुरळीत करण्यासाठी उपाययोजना ह्या गरजेच्या आहेत। पावसाळ्यात रस्ते जलमय होतात आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा राहतात। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पिंपरी चिंचवड, पुणे आणि ग्रामीण भागातील महामार्गालयात सेवा रस्त्यांचे रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करण्याची मंजुरी दिली आहे। पहिल्या टप्प्यात रावेत ते वाकडपर्यंतचे सेवा रस्ते हे रुंद आणि दुभाजकयुक्त करण्यात येणार आहेत, तर वाकडपासून खेड शिवापूर पर्यंत दोन्ही बाजूंना कॉन्क्रिटीकरण होणार आहे। हा प्रकल्प 3 टप्प्यात साकारला जाणार आहे, ते म्हणजे रावेत ते बालेवाडी, बालेवाडी ते वारजे आणि वारजे ते नरे। मामुर्डी, विकासनगर, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक येथे भुयारी मार्ग आहेत। ताथवडे आणि पुनावळे हे भुयारी मार्ग उंची आणि रुंदीने अपुरी असल्याने दररोज तिथे वाहतूक कोंडी होते। पावसाळ्यात वाहतूक व्यवस्था ठप्प, तसेच पाऊस पडला की रस्ते जलमय होतात आणि वाहनांच्या रांगा लागतात। या प्रकल्पाची घोषणा होऊन आता 7 महिने तरी झालेले आहेत, परंतु अद्याप देखील कोणतीही प्रत्यक्ष हालचाल दिसलेली नाही आणि त्यामुळेच नागरिकांनी लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी केलेली आहे। तर लवकरच काम सुरू झाले नाही तर हिंजवडी आणि परिसरातील वाहतूक कोंडी ही आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते। तर तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर देखील करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा।